नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 20 आपले समूह जीवन। आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडतं। घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो। आपल्याबरोबर आपले शेजारी असतात। मित्रमैत्रिणी भेटल्या नाहीत तर आपल्याला करमत नाही की नाही? एवढंच काय, घरातली मनीमाऊ आणि मोती कुत्रा दिसेनासं झालं तरी आपल्याला चैन पडत नाही। म्हणजेच काय तर आपल्याला माणसांच्या समूहात राहायला आवडतं। आपल्या कुटुंबात, शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणं म्हणजेच समूहात राहणं। समूह जीवनाची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे। समजा आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी आणि इतर लोक नसतील तर मग आपण कुणाशी बोलणार? आपला नवा ड्रेस कुणाला दाखवणार? आपल्याला झालेला आनंद कुणाला सांगणार? आणि आपली अडचण कुणापाशी व्यक्त करणार? म्हणजेच समूहात आपल्याला सोबत मिळते, सुरक्षित वाटतं, मदत मिळते। म्हणजेच परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे। मात्र असं सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते। आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात। समूहात शिक्षण, आरोग्य सेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात। गरज भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात, त्याला म्हणायचं वस्तूंचं उत्पादन। आणि त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणं याला म्हणायचं सेवा। म्हणजे गरज पूर्ण होण्यासाठी उत्पादन आणि सेवा या दोन गोष्टी आवश्यक आहेत। एकच व्यक्ती उत्पादन पण करणे आणि सर्व प्रकारच्या सेवाही देणं हे करू शकत नाही। म्हणून एकमेकांच्या सहभागातून या गोष्टी आपल्याला मिळतात। म्हणजेच समूह जीवन परस्परावर अवलंबून असतं। नियम पाळले तर समूह जीवनात शिस्त येते। आपल्या जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे। खेळामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बाणतात। खेळामध्ये जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि खेळामुळे आरोग्यही चांगलं राहतं। म्हणून कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घ्यायचे आणि सर्वांनी त्याचं पालन करायचं। यानंतर स्वाध्याय। अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावा। बरोबर उत्तर एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य। समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते। खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।